राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनात शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावेळी शिखर समितीच्या बैठकीत 6 तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली। सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत। या विकास आराखड्यांतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी। या कामासाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे। प्रकल्पासाठी सुमारे 172.22 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मे 2027 पर्यंत काम पूर्ण करावे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणासाठी कामे हाती घेण्यात यावीत। सध्या 2.7 मीटर रुंदी असलेले रस्ते 7 मीटरपर्यंत रुंद करावेत। भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि ॲम्फीथिएटर, 257 KLED क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस स्टेशन, विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार सुविधा सुरू करणे, MTDCच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या।